राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी। नमस्कार मित्रांनो, आज आहे 9 जून 2026 मंगळवार। आज देखील आपल्याला लगेच येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळेल। हवामान खात्याने आज देखील राज्यातील 15 जिल्ह्यांना दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे। माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, आज दुपारनंतर आणि रात्री आपल्याला पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या भागात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। त्यासोबतच कोकणात देखील आज मोठा पाऊस होईल। आपण या ठिकाणी बघू शकता, अथनी, ईश्वरपूर, विटा, तसेच सांगोले, इंदापूर, पंढरपूर, वडूज, चिपळूण, अकलूज, बारामती, महाड, भोर, लवासा, दौंड, चाकण, शिरूर, जुन्नर, अकोले, श्रीरामपूर, घोटी, वैजापूर या भागात मोठा पाऊस होईल। तसेच मित्रांनो, कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर आणि सायंकाळी पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला सायंकाळी वातावरण बदलून काही भागात रात्रीपर्यंत हलका पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। मागचे 48 तासांमध्ये राज्यात बहुतांश भागांमध्ये पाऊस झाला आहे। या पावसात वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त पाहायला मिळत आहे आणि तसेच पुढील 72 तासांसाठी राज्यात हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेले आहेत। मराठवाड्यात देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये आज रात्री वातावरणात बदल होऊन हलक्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। विदर्भामध्ये दिवसभर वातावरण सामान्य राहील, मात्र रात्री दरम्यान वारा सुटलेला पाहायला मिळेल। या वाऱ्यासोबतच काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, विदर्भातील बहुतांश भागांचा यामध्ये समावेश आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, उद्या आहे 10 जून। उद्या देखील आपल्याला कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच विदर्भात देखील उद्या पावसाचा जोर काहीसा जास्त राहील। त्यासोबतच 11 जूनचा अंदाज पाहिला असता 11 जूनला राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होईल, ओसरेल। आपल्याला मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सूर्यदर्शन पाहायला मिळेल, तर कोकणात मात्र तरी देखील 11 तारखेला देखील हलका पाऊस होऊ शकतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।